सोमनाथजी खाडे सर. धन्यवाद. थँक्यू सो मच कुमारजी बाबरे सर, ज्यांना आपण ऐकत होतात. निश्चितच या परिसराचा आपला सर्वांचा लाडका आणि अतिशय बुलंद आवाज. वाईट बॉलसाठी रिव्ह्यू पंचांचा. ओके, गोलंदाज मध्ये आल्यामुळं दिसला नाही. योगीराज बुटेरे सर यांनी हा रिव्ह्यू कॉल केलाय. थर्ड अंपायर कॉल, इट्स अ वाईट बॉल. आणि अवांतरची एक धाव इथं धावफलकावरती जोडतायत. एकंदरीत आपण पाहिलं तर 5 धावा स्कोर कार्डवरती. जय बजरंग बांधिवली या ठिकाणी सुरुवात दमदार करतायत. आकर्षक फटकेबाजी मैदानावरती. समीर भोईर आपल्या नावाला साजेसा खेळ सादर करत असताना ठोकलाय चौकार. गोलंदाज अजिंक्यला आपण पाहत आहे. षटक क्रमांक पहिलं. सलामीची जोडी वैभव आणि समीर सुरुवात करतायत. पहिल्या 2 चेंडूंवरती मोठे प्रहार धावफलकावरती आपण पाहत आहे. 2 चेंडू फेकलेत तर 9 धावा इथं अर्जित केल्यात. संघ मैदानावरती जय हनुमान बांधिवली. अतिशय उच्च दर्जाचं क्रिकेट अगदी संध्याकाळच्या सत्रापासून आपण पाहत आहे. जवळजवळ पहाट होतीये, मात्र पहाटेच्या प्रसंगी आपण पाहत आहे मैदानाच्या चारी बाजूला भरपूर प्रेक्षकांची गर्दी इथं या नावे सासनेच्या मैदानावरती. मिड विकेटला खेळलाय. त्या ठिकाणी फिल्डर आहे, अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथं 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट करतायत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती अर्जित करत असताना 2 धावा. आणि या 2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्यानंतर एकंदरीत आपण पाहाल 3 चेंडू फेकलेत आणि तब्बल 11 धावा इथं खर्च केल्यात. गोलंदाज अजिंक्य. कमबॅकची गरज, कारण वडवली विपक्ष बांधिवली अशी मॅच मैदानावरती आपण पाहत आहे. काठीकी टक्कर, फुलटो चेंडू ऑफ साईडला शफल झालाय आणि ऑन साईडला जबरदस्त आक्रमक प्रहार केलाय. बॅट्समन समीर भोईर ऑन फायर. षटकार. सुरुवातीला आपण पाहिलं तर फक्त चौकारांवरती खेळत होता. यावेळेस आपण पाहताय ऑफ साईडला शफल झाला आणि त्यानंतर ऑन साईडला एक जबरदस्त आक्रमक प्रहार केलाय. चेंडू फुलटोज आणि त्या चेंडूला सरळ भिरकावून दिलं. 6 धावांसाठी षटकार येतोय. 17 धावा धावफलकावरती. 17 का खतरा. षटक क्रमांक पहिलं. बांधिवली संघाच्या वतीनं बॅटिंग करत असताना समीर भोईर आक्रमक. त्याला थांबवणं गरजेचं, मात्र त्याला थांबवणार कोण हा प्रश्न निर्माण झालाय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना मिस्टर 360 समीर भोईरच्या बॅटमधनं आलेला हा दर्जेदार प्रहार. चौकार. उत्कृष्ट क्वालिटी, उत्कृष्ट दर्जा मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना समीर भोईर. यापूर्वी आपण पाहिलं तर ऑफ साईडला खेळला, ऑन साईडला खेळला, त्यानंतर आपण पाहताय तर इम्प्रोवाइज करत असताना इथं चौकार येतोय. जबरदस्त फटका. या ठिकाणी आपण पाहताय खडे खडे सुपला. चौकार येतोय. स्ट्राइक वरती पुन्हा एकदा तयार समीर भोईर. हा चेंडू फुलटॉस समोर खेळतोय. फिल्डरला बीट केलं जबरदस्तरित्या. खाली क्षेत्र निवडत असताना सरळ चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं. त्या ठिकाणी फिल्डर आला, दूरवरनं पकडतोय, फेकतोय. संघासाठी 2 धावा जरूर वाचवल्या, मात्र पॉवर प्लेचं षटक कसं खेळायचं याचं उदाहरण इथं पेश केलंय. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना धावफलकावरती पाहायला मिळत आहे तब्बल 23 धावा. एका षटकाची सांगता. एक षटक संपलंय. धावफलकावरती तब्बल 23 धावा. समीर भोईरच्या बॅटमधनं एकंदरीत आपण पाहिलं तर 22 धावा इथं अर्जित केल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीनं बॅटिंग मैदानावरती पेश केली.
अजिंक्यच्या षटकावरती हल्ला चढवलाय. 23 धावा इथं वसूल केल्या. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. गोलंदाज मयूर शेळके. इथं कमबॅकची गरज, थांबवणं गरजेचं. जिम्मेदारी फार मोठी, जबाबदारी स्वीकारायची आहे. मयूर शेळके राईट मोर द विकेट. फर्स्ट बॉल, चांगला चेंडू, फुलर लेंथ, अप्रतिम दर्जा पाहायला मिळाला. टप्पा खाल्ला, थोडासा उसळी घेत बाहेर निघतोय. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नाही. निर्धाव वैभवसाठी. वन्स अगेन स्टेप आउट झाला. बॅट फिरवण्याचा प्रयत्न या ठिकाणी एसटी साठी अपील करतायत. थर्ड अंपायर कॉल. तिसरे पंच या ठिकाणी चेक करतायत. टेनक्रिक वाहिनीच्या माध्यमातून हा सोहळा कव्हर केला जातोय. अतिशय चांगल्या पद्धतीनं लाईव्ह कव्हरेज इथं आपण पाहत आहे. बॅट लँड झाली, त्यानंतर आपण पाहत आहे तर चेंडू यष्टांवरती आदळतोय. यावेळेस आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीज पार केलं होतं का हा प्रश्न आहे. नॉट आउट, बॅट्समन सेफ. नेक्स्ट बॉल. बॉडी लाईन फुल टच ऑन साइडला खेळलाय. वाईट इज लॉंग ऑन. काऊ कॉर्नर झोरमध्ये चेंडूला पकडलं. बॅट्समन नो बॉलसाठी चेक करायचं आहे. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. अंपायर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हाईट फॅक्टर चेकिंग, कारण लिमिटेड चेंडूंची मॅच असते. प्रत्येक चेंडू फार गरजेचा. या अनुषंगाने इथं प्रत्येक चेंडूवरती नक्कीच आपण पाहताय तर नजर ठेवत असताना अंपायर्स चेक करतायत. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चांगला चेंडू. मयूर शेळके राईट मोर द विकेट. स्ट्राईक एंड वरती बॅट्समन तयार. समीर भोईर. चांगलं बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस फटका खेळलाय, खाली क्षेत्र निवडलाय. दणदणीत खणखणी स्ट्रोक, षटकार. एक एक रिव्ह्यू या ठिकाणी तुम्हाला दिला जातोय. तो रिव्ह्यू इथं या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या टीमनं गमावलेला आहे. पंचांच्या माध्यमातून अंपायर रिव्ह्यू होता. ओके, अंपायर रिव्ह्यू नक्कीच. फुल टच चेंडू ऑनसाइडला खेळला. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेनं फिल्डर त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि त्या ठिकाणी थ्रो खराब. मात्र बॅकअप बरोबर दुसऱ्या फळीमध्ये पाहायला मिळालं. जबरदस्त बॅकअप. मिड विकेट वरनं वेगानं चेंडूवरती आला आणि त्यानंतर आपण पाहाल तर दुसऱ्या फळीमध्ये इथं बॅकअप आलं. चेंडूला कलेक्ट केलं. एकच सिंगल धावेवरती संतुष्ट केलं. 31 धावा धावफलकावरती. इथं संधी आली आहे. सरळ हातामध्ये चेंडू जातोय. होम डिलिव्हरी. अतिशय चांगल्या पद्धतीनं झेल टिपला. खेळ संपला. फलंदाज माघारी परतेल. लागलाय पहिला झटका. वैभव बाद होतोय. या ठिकाणी आपण पाहताय लोअर फुल टच आणि लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. लॉंगॉनला बीट करून सरळ षटकार खेचेल असा त्याचा अंदाज होता. मात्र हा अंदाज चुकलाय आणि सीमारेषेवरती एक झेल टिपलाय. चांगल्या पद्धतीने हे षटक इथं संपन्न झालं. गोलंदाज मयूर शेळकेचं 8 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांना अर्जित केली आणि संघासाठी इथं कमबॅक करून दिलंय. धावफलकावरती 31 धावा. एका गड्याच्या मोबदल्यात 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. नवीन गोलंदाज महेश शिंगोळे. महेश शिंगोळे गोलंदाजी मार्कवरती तयार होतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं षटकाला सुरुवात समीरसाठी. समीरला थांबवेल का हा प्रश्न आहे आणि मैदानावरती समीरला थांबवणं अशक्य झालंय. अप्रतिम दर्जाची बॅटिंग पाहायला मिळते. सरळ चेंडू भिरकावलाय. 6 धावांसाठी षटकार.
षटक तिसरं चालू झालं आणि पहिल्या चेंडूवरती हल्ला बॉल षटकाराच्या मदतीनं इथं धावफलकावरती अप्रतिम फटका पाहायला मिळाला। यावेळेस पुन्हा एकदा स्लॉक स्वीपचा अंदाज नजराणा पेश करत असताना बॅट्समन मैदानावरती खेळतोय समीर भोईर आणि सरळ हवाई मार्गे सरळ चेंडूला पाठवलं 6 धावांसाठी षटकार। जय हनुमान बांदिवली संघासाठी बॅटिंग करत असताना समीर भोईर खांद्यावरती जिम्मेदारी त्यानं स्वीकारली आहे आणि ही जबाबदारी पार पाडत असताना धावफलकावर 43 धावा, वैयक्तिक 41 समीर भोईर। यावेळेस पुन्हा एकदा प्रहार केलाय। जो चेंडू बॅट वरती येतोय त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवण्याचा प्रयत्न करतोय, मात्र इथं असफल। चांगल्या पद्धतीनं व्यूहरचना पाहायला मिळाली आणि समीर भोईरचं आक्रमण थांबवलंय। बाद। त्रेचाळीस 43 2 गडी बाद 43 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे। बॅटिंग करत असताना संघ मैदानावरती बांदिवली जय हनुमान बांदिवली आणि त्यांना फाईट करत असताना संघ मैदानावरती जय बजरंग वडवली। या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा कडा मुकाबला न्यू बॅटर अमोल येतोय। एकंदरीत आपण पाहिलं तर 43 धावा धावफलकावरती आणि समीर भोईरचं कौतुक केलं जाईल। वैयक्तिक त्याच्या 41 धावा आउट ऑफ 43। चांगली बॅटिंग, एक सुंदर कॅमिओ मैदानात पेश केला आणि त्यानंतर तंबूच्या आश्रयाला महेश शेळकेचा हा शिंगोलेचा हा चेंडू या ठिकाणी खेळलाय ऑन साइडला। त्या ठिकाणी सिंगल धाव कंप्लीट। दुसऱ्या धावेसाठी धावत असताना थोडस जायबंदी होतोय। नक्कीच आपण पाहताय तर दुसऱ्या धावेसाठी धावले होते, मात्र हलक्यानं तिथं स्किड झाला। स्वतः फलंदाज आपण पाहताय सांगतोय आय एम ओके। गेटाच्या वाडीचे दशरथ भोईर आपण कुठं असाल तर या ठिकाणी संपर्क साधा। आमचे अजून एक विकेट आलेली आहे। सचिनजी धुमाळ आपली वाट पाहत आहेत। विकेट अर्जित करतायत। षटक क्रमांक 3 या ठिकाणी मार्गस्थ आहे। धावफलकावरती 44 3 गड्यांच्या मोबदल्यात 44 धावा धावफलकावरती आहेत। आपण पाहताय सामना बांदिवली आणि त्यांना फाईट करत असताना वडवली जय बजरंग वडवली आणि जय हनुमान बांदिवली। अर्थातच एका बाजूनं हनुमानाला साथ घालत असताना जय हनुमान बांदिवली, दुसऱ्या बाजूनं हनुमानाला साथ घालत असताना जय बजरंग वडवली। या दोन संघांच्या दरम्यान सामना झुंज काटेकी टक्कर। फुलटॉस चेंडू ऑन साइडला खेळलाय। एक टप्प्यावरती चेंडूला त्या ठिकाणी अडवण्याचा प्रयत्न करतायत, पकडलं फेकलं आणि 2 धावांवरती इथून संतुष्ट राहावं लागेल। 2 धावा जोडतायत। 3 षटकांचा अंत झालाय धावफलकावरती 46 धावा 3 गडी बाद 46।
46 तीन षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 46 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती. फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल शॉर्ट आर्म जाम पुल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मिस टायमिंग. नो मॅच लँडमध्ये चेंडू ड्रॉप झाला. त्यानंतर आपण पाहताय तर इथं 2 धावा कंप्लीट करतायत. 48 चौथ्या षटकाचा पहिला बॉल. सिंगल धावाली आहे धावफलकावरती. 48 धावा. नेक्स्ट बॉल. स्वप्नील या चेंडूवरती पहा इम्प्रोव्हायझेशन. ऑफ साईडला शफल झाला. त्यानंतर ऑन साईडला दिलाय तडाखा. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू सरळ जातोय सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. बावन्न धावा धावफलकावरती बांधिवली. 52 4 षटकांची मॅच. शेवटचं षटक इथं मार्गस्थ आहे. स्वप्नील राईट आर्म राऊंड द विकेटनं टाकलेला हा चेंडू यावेळेस खेळला आहे. त्या ठिकाणी फिल्डर दूरवरनं येतोय. जेल टिपणं गरजेचं होतं मात्र हातातनं ड्रॉप झाला आणि इथं 2 धावा कंप्लीट होत आहेत. चांगल्या पद्धतीनं इथं 2 धावा. इथं 1 शॉट. 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या मात्र 1 शॉट असा इशारा येतोय. पंचांचा इशारा. 1 धाव अपूर्ण आणि केवळ 1च धाव इथं जोडली जाईल. स्वप्नील गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. आपण पाहताय स्वर्गीय रुपेश दादा स्मृती चषक 2025 मैदानाच्या चारही बाजूला दर्दी प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि दरम्यान विकेट इथं अर्जित केली आहे. अतिशय चांगली गोलंदाजी. फलंदाज माघारी परततोय. बॅटची एज. विकेटच्या मागे झेल. अगदी पहाट होतीये. 2 वाजून गेलेत तरी सुद्धा मैदानाच्या चारही बाजूला आपण पाहत आहे तुडुंब गर्दी. हजारोच्या संख्येनं प्रेक्षक राजा या ठिकाणी उपस्थित. चारही बाजूला जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं भरपूर आनंद लुटत असताना प्रेक्षक राजा आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर प्राईम टाइम ज्या वेळेला चालू होता रात्रीचे 9 ते 10 11 वाजल्याचा टाइम होता. बंटी दादा त्यावेळेला चारही बाजूला मैदानाच्या आपण पाहताय तर प्रेक्षक राजाची भरपूर गर्दी. अगदी घरून आपलं जेवण घेऊन आलेले प्रेक्षक सुद्धा आम्ही पाहिले. त्यानंतर चारही बाजूला जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं जेवण बनवताना प्रेक्षक आम्ही पाहिले. चारही बाजूला जिथं जिथं जागा मिळेल तिथं तिथं वालाच्या मुगाच्या आणि हरभऱ्याचे निश्चितच ठेले आपल्याला पाहायला मिळाले. चारही बाजूला भरपूर आनंद लुटतायत. प्रेक्षकांसाठी भरपूर सुवर्ण संधी तुम्ही निर्माण केली आहे. दर्जेदार स्ट्रोक येतोय. चौकार येतोय. 4 धावांसाठी चेंडूला पाठवून दिलंय. अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानावरती पेश करतायत. जशी गर्दी आपण म्हशाच्या जत्रेत पाहिली तशा पद्धतीची गर्दी इथं आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते. अजूनही पहाटेकडे आपण वळतोय तरी सुद्धा प्रेक्षक राजा मैदानावरती उपस्थित पाहायला मिळतोय. या सर्व लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं आपण कान्होळ गावाच्या वतीनं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करूया. कारण क्रिकेटवरती प्रेम करणारा हा दर्दी प्रेक्षक नसेल तर क्रिकेटला निश्चितच किंमत कमी होते. या ठिकाणी वाईटसाठी रिव्ह्यू चेक करायचा आहे.
ओके चेंडू डॉट. आणि त्यानंतर आपण पाहाल तर षटक या ठिकाणी संपलंय चौथं आणि 4 षटकांच्या अंती धावफलकावरती 57 धावा आणि 58 धावांचं लक्ष इथं ठेवलंय बॅटिंग करत असताना जय बजरंग वडवली या संघाच्या समोर 58 टू विन. 57 धावा 58चं टार्गेट. अठ्ठावन्न धावांचं टार्गेट. अठ्ठावन्नचं टार्गेट या ठिकाणी आपण पाहताय. सलामीची जोडी मैदानावरती मयूर शेळके आणि विशाल ही दोन फलंदाज सुरुवात करतायत. गोलंदाज समीर भोईर. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू भन्नाट वेग अचूक टप्पा. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय निर्धाव. अर्थातच आपण पाहताय 58चं टार्गेट. पहिला बॉल डॉट. चांगल्या पद्धतीने इथं सुरुवात करत असताना गोलंदाज समीर भोईर लेफ्ट ऑफ राऊंड द विकेटनं या ठिकाणी टाकलेला हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबतोय निर्धाव. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी पेश करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी इथं पाहायला मिळतीये. डॉट येतोय सलगचा दुसरा डॉट. 58चं मोठं टार्गेट दिलंय आणि या टार्गेटचा पाठलाग करत असताना स्ट्राईक एंडवरती विशाल खेळतोय. उजव्या हाताचा बॅट्समन पुढे सरसावत खेळतोय. त्या ठिकाणी पॉइंटला चेंडू ट्रॅबल झालाय आणि आपण पाहताय तर एक सिंगल धावेच्या मदतीने इथं श्री गणेशा करतायत. षटक क्रमांक पहिलं. पॉवर प्लेच्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिलंच षटक या ठिकाणी मार्गस्थ आहे. 24 चेंडू 58चं मोठं कडवं तिखट आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना जय बजरंग वडवली यावेळेस पहा स्विच इट अटेम्प्ट. झेलची सुवर्ण संधी पंच निश्चितच निर्देशित करतायत. नॉट आउट. नॉट आउट आणि नक्कीच एक सिंगल धाव इथं
स्कोर कार्ड वरती आपण पाहत आहे धावफलकावरती आपण पाहिलं तर बिनबाद 1 धाव. तब्बल 5वा चेंडू आलाय. इथं पाहायला मिळतंय पुन्हा एकदा थर्ड अंपायर कॉल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलाय. चेक करूयात. या ठिकाणी आपण पाहाल तर नॉट आउट. बॅट्समन सेफ. षटक पहिलं आणि इथून पाहिलं तर विकेट किपरनं भरपूर मेहनत मैदानावरती घेतली होती. चेंडू गॅदर केला त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि हा शेवटचा चेंडू सुद्धा आपण पाहाल तर अतिशय उच्च दर्जाचा निर्धाव. षटक क्रमांक पहिलं संपलंय. केवळ एकच धाव इथं खर्च केली. जबरदस्त गोलंदाजी समीर भोईरच्या माध्यमातून. षटक पहिलं संपलंय. केवळ एकच धाव इथं अर्जित केली आहे. एकच धाव धावफलकावरती जोडली जाते. एका षटकाच्या अंती धावफलकावरती 1 धाव. बिनबाद 1. सलामीची जोडी अजूनही मैदानात खेळतायत. टार्गेट जर आपण पाहिलं तर 18 बॉल आणि 57 धावांचं. लास्ट 18 डिलिव्हरीज रिमेनिंग. 57 रन्स टू विन. 18 चेंडू आणि 57 धावा. चला स्पीडअप करा. यानंतर आपल्याला अजून एक महत्त्वाची मॅच खेळवायची आहे. या अनुषंगाने वेळ पाळणं फार गरजेचं. प्रेक्षक राजा तुमच्यासाठी थांबलाय. तुमचा खेळ पाहतोय. सर्वांचं स्वागत करूया. हा चेंडू पहा अपील करतायत आणि पंचांनी बोट आकाशाकडे केलाय. अगदी समोर प्लम मध्ये पकडलाय आणि लागलेला हा हादरा बॅटिंग करणाऱ्या टीम वडवलीला. जय बजरंग वडवली संघाला पहिला झटका. विशाल बाद. पहा तुम्ही टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकाल. एक चेंडू, एक षटक, एक चेंडू, एक धाव, एक गडी, अशा पद्धतीचं धावफलक. जिम्मेदारी वैभव शिंगोळेच्या खांद्यावरती. जबाबदारी स्वीकारायची आहे आणि ही जबाबदारी स्वीकारायची तयारी दाखवली आहे. विकेटच्या मागे सोपा झेल ड्रॉप. झेलबाद करण्याची संधी आली होती. अशा पद्धतीचे झेल जर तुम्ही सोडाल तर इथून अडचणी निर्माण होऊ शकतात. कारण जो वैभव मैदानाच्या आतमध्ये आला, ज्याच्या बॅटमधनं ही सिंगल धाव येते. स्ट्राइक रोटेट. बॅटिंग करत असताना मयूर शेळके, ज्याला तुम्ही शांत ठेवले अद्यापपर्यंत, आक्रमक भूमिकेमध्ये जर आला तर मॅचमध्ये इथून ट्विस्ट निर्माण करू शकतोय. राईट हँडेड फलंदाज आणि या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत. झेलची सुवर्ण संधी. त्या ठिकाणी मोठं फंबल आणि 2 धावा इथं कंप्लीट करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट. धावफलकावरती 4. षटक दुसरं. पहिल्या षटकात केवळ 3 धावा, 1 धाव. त्यानंतर या षटकाचा विचार केला तर 3 धावा आल्यात. 1 विकेट अर्जित केली आहे. नेक्स्ट बॉल. मयूर शेळके. या चेंडूवरती आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. त्या ठिकाणी बॅट आणि चेंडूमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव. चांगल्या पद्धतीचा हा चेंडू इथं संपन्न करत असताना गोलंदाज वैभव. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. अद्यापपर्यंत आपण पाहिले तर 4 चेंडू फेकलेत. 3 धावा खर्च, 1 विकेट. मयूरसाठी टाकलेला हा चेंडू यावेळेस पहा पुन्हा एकदा नो मॅच लँडमध्ये ड्रॉप झाला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. मागणं फिल्डर येतोय. पकडेल फेकेल तोपर्यंत पुन्हा 2 धावा. 2 धावा कंप्लीट.
13 चेंडू आणि 52 धावा. 13 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष्य इथून पार करायचंय. आक्रमण करावं लागेल, आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. हा चेंडू सुंदर पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचा चेंडू खाली राहिलाय. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट. 2 षटकं संपली आहेत. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती केवळ 6 धावा, 1 बाद. सहा धावा धावफलकावरती 2 षटकांच्या अंती आपण पाहताय. बॅटिंग करणारा संघ वडवली. जय बजरंग वडवली. 12 चेंडू आणि 52 धावांचं समीकरण. 12 चेंडू 52 धावा. गोलंदाज नयन गोलंदाजीसाठी तैनात. षटक क्रमांक 3 इथं चालू करतोय. चला स्पीडअप करा, वेळेची काळजी घ्या. अजून एक मॅच यानंतर आपल्याला कव्हर करायची आहे. जवळजवळ 2:30 वाजण्याच्या उंबरठ्यावरती. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. बॅटची एज, विकेटच्या मागे जेल. फलंदाज फेल, लागलाय हादरा. पहिल्या चेंडूवरती इथं विकेट अर्जित केली आहे नयननं. 12 चेंडू 52चं समीकरण होतं. पहिल्या चेंडूवर विकेट. त्यानंतर आपण पाहाल तर 11 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष इथून पार करायचं आहे. गोलंदाज नयन गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक पुढचं या ठिकाणी प्रतीक स्ट्राईक एंडवरती तयार. प्रतीक आणि मयूर या 2 फलंदाजांना सामना जर जिंकवायचा असेल तर इथून अभूतपूर्व बॅटिंगची गरज. उर्वरित 11 चेंडू आणि 52 धावांचं लक्ष पार करायचंय. चला स्पीडअप करा मित्रांनो, स्पीडअप करा. या ठिकाणी जवळजवळ पाठ होतीये, उजाडायचा वेळ होतोय. जबरदस्त डिलिव्हरी. डायरेक्ट यष्टांचा वेध घेत असताना हा क्लीन बोल्ड. जय हनुमान बांदिवली हा संघ जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती. 3 गडी बाद 6 धावा धावफलकावरती. वडवली हा संघ मैदानावर आपण पाहताय तर या ठिकाणी संघर्ष करतोय. चिकाटी दाखवण्याचा प्रयत्न जरूर केलाय. मात्र गोलंदाजी अटॅक इतका विध्वंसक की फलंदाजांना कुठल्याही प्रकारचा जम मैदानाच्या आतमध्ये बसू दिला नाही. चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सातत्याने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळत आहेत. नेक्स्ट बॉल समोर खेळलाय, फटका चांगला. त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. वेगानं दूरवरनं आला, चेंडू पकडलं, फेकलं. 3ऱ्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती केवळ 7 धावा. 3 फलंदाज मैदानाच्या बाहेर. यावेळेस इनसाइड आउट, फटका चांगला खेळला आहे. फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती. होम डिलिव्हरी अगदी अचूक जागेवरती. फिल्डर तैनात. झेल, बाद. मैदानावरती जय हनुमान बांदिवली हा संघ बिनजोड कामगिरी करत असताना विजयाच्या समीप. 4 गडी बाद 7 धावा धावफलकावरती.
डॉमिनेटिंग परफॉर्मन्स मैदानावर पेश करतायत. या चेंडूवरती सुद्धा उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र सरळ विकेटकीपरनं गॅदर केलेला हा चेंडू निर्धाव. थर्ड ओव्हर इन अ प्रोग्रेस. गोलंदाज तयार. आणि जे हनुमान बांदिवली हा संघ या ठिकाणी जबरदस्त कामगिरी. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावरती केवळ 7 धावा. उर्वरित 6 बॉल आणि 51 धावांची गरज. लास्ट 6 डिलिव्हरी रिमेनिंग. रिक्वायर्ड 51 रन्स टू विन. 6 बॉल आणि 51 धावांचं लक्ष. संदीप शेवटच्या षटकासाठी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर वाईड अवांतर. एकदा वेतीय धावफलकावर 8. एकंदरीत आपण पाहिलं तर इथून 6 चेंडू आणि 50 धावांची गरज. 6 चेंडू 50 धावा. चला पटापट स्पीडअप करा. जे हनुमान बांदिवली राईट मोर द विकेट. चांगला चेंडू आणि नक्कीच मैदानाच्या आतमध्ये बिनजोडचा बादशाह गोलंदाजी करत असताना जबरदस्त अटॅकिंग मार आपण पाहताय. गोलंदाज संदीपच्या माध्यमातून फलंदाज माघारी पाठवलाय. वडवली संघाला हादरा. जुगरेवाडी संघाचा कर्णधार या ठिकाणी आपण संपर्क साधा. जय गावदेव जुगरेवाडी. चला या ठिकाणी टॉस साठी रेडी व्हा. चेंडू वाईड बॉल अवांतर करत असताना अशा पद्धतीचे चेंडू इथून रोखणं गरजेचं आहे. राईट मोर द विकेट. यावेळेस आपण पाहताय चेंडू जातोय वाईड बॉल आणि लॉंग स्टॉप एंडला चौकार. लास्ट ओव्हर इन अ प्रोग्रेस. अजून 5 चेंडू इथून शिल्लक आणि तब्बल 44 धावांचं लक्ष इथं पार करायचंय. क्रिकेटचा खेळ आहे, इथं कधी चमत्कार होऊ शकतो. बॉलर तयार. दमदार डॉट. नेक्स्ट बॉल. संदीप. लास्ट 4 चेंडू शिल्लक. ओर द विकेट. फटका चांगला. दर्जेदार षटकार. शेवटचे 3 चेंडू इथं शिल्लक आहेत आणि विजयासाठी बनवायचे आहेत ते अजूनही 38 धावा. लास्ट 3 डिलिव्हरी रिमेनिंग. रिक्वायर्ड 38 रन्स. हा चेंडू पहा चेक केला जाईल. पद्धतशीररित्या टोलावलाय. नो बॉलचा इशारा आणि त्यानंतर सिंगल. चला स्पीडअप करा. संदीपचा हा चेंडू राईट मोर द विकेट. फटका मारण्याचा प्रयत्न इथं असफल. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन थांबलाय. निर्धाव. राईट मोर द विकेट. शेवटचा अंतिम षटक आणि 2 चेंडू शिल्लक. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. संदीप ओर द विकेट.
स्विच इट अटेम्प्ट सक्सेसफुल. अप्रतिम फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. लास्ट वन डिलिव्हरी रिमेनिंग. या ठिकाणी आपण पाहत आहे जय हनुमान बांदिवली हा संघ जवळजवळ विजयाच्या उंबरठ्यावरती. चला, जुगरेवाडी संघाचे कॅप्टन आपण या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या त्वरित. आणि विजयी संघाचे कॅप्टन आपल्याला या ठिकाणी जोडले जातील. शेवट गोड केलाय, षटकार ठोकलाय, जबरदस्त प्रहार. विजय होत आहेत टीम आपण पाहताय. तर जय हनुमान बांदिवली. चला, आपला कॅप्टन त्वरित या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये पाठवा. जुगरेवाडी आणि बांदिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट मिस्टर समीर भोईर. 41 धावांचं योगदान ज्यानं दिलं तो समीर भोईर ठरलाय मॅन ऑफ द मॅच. जुगरेवाडी संघाचे कॅप्टन आपण त्वरित या. जुगरेवाडी